विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळं काही संपल्यासारखं वाटतंय. 10वीतला रिझल्ट आठवतोय अजून, तो क्षण आठवतोय, ते पेढे वाटलेलं सगळं आठवतंय. पण तसं काही झालंच नाही. मला सगळं संपल्यासारखं वाटतंय. डिमोटिव्हेट झालोय मी अगदी. काय करायचं मला सुचत नाहीये. ओके, घरातल्यांनी अपेक्षा लावल्या त्या वेगळ्याच म्हणूया आपण, की मुलगा IIT मध्ये जाईल. ओके, जेईई मेन्स क्वालिफाय केले, ॲडव्हान्स क्वालिफाय करेल. सीईटी मध्ये तर काही विचारूच नका. जेईई केलं म्हणल्यावर सीईटी होणारच आहे. घरातल्यांच्या अपेक्षा आहेत खूप आपल्याकडून आणि आपण काहीही करू शकत नाहीये याची जाणीव आपल्याला खूप त्रास देते. तुमच्याबद्दल बोलत नाहीये मी. मी माझ्याबद्दल बोलतोय. हो, माझ्यावर जेईई, सीईटी असलं काही नव्हतं. फक्त बोर्डची एक्झाम होती आणि तीही मला जमली नाही. नाही जमली. आणि मी तुम्हाला सांगतो, मला नाही जमली असं नाही. माझे बरेचसे मित्र माझ्यावरचे होते ना, 95% मुलांना 12th मध्ये फेल्युअर येतंय. हां, प्रॉपर गाईडन्स मिळतच नाहीये. हां, प्रॉपर गाईडन्स मिळणारी 5% नशीबवान मुलं आहेत, सिन्सिअर मुलं आहेत, करणारी मुलं आहेत म्हणूया आपण किंवा त्यांना असं कोणतरी भेटलंय, की ज्यांच्याकडून करून घेतलं गेलंय. आता मला असं वाटतंय ना, जर मला कोण भेटलं असतं करून घेणारं, तर मी महाराष्ट्रात पहिला आलो असतो. माझ्या लहान भावाला 200 पैकी 196 पडले. सिन्सिअरली स्वतःहून एकटा करायचा. दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू का? पण सगळे एवढे सिन्सिअर नसतात. काहीतरी चुका करतातच मुलं. कुणीतरी करून घेतलंच पाहिजे. पण तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे, की जे आता डिमोटिव्हेट तुम्हाला वाटतंय, की बेकार फीलिंग येतंय, यातून बाहेर पडा. काहीही संपलेलं नाहीये. तुम्ही अभ्यासाला सुरुवात तरी करा. इंजिनिअरिंगला ॲडमिशन तुम्हाला मिळणारच लक्षात घ्या. तुम्हाला जेवढं पर्सेंटाइल मिळणार आहे, तेवढं तुम्हाला चांगलं चांगलं कॉलेज काउन्सिलिंग थ्रू मिळवायचंय. ओके. पण एक लक्षात घ्या, मग करायचंय काय? आयुष्याला ग्रिप मिळते केव्हा? मी तुम्हाला सांगतो माझा ग्राफ, ओके. माझा ग्राफ मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. 9th स्टँडर्ड पर्यंत ग्राफ असाच होता म्हणूया आपण. किती पर्सेंटेज असायचे माहिती आहे का मला? मी तुम्हाला सांगतो 60 टू 70. 60 टू 70. 10th स्टँडर्डमध्ये गेला 82 पर्यंत. आणि 12th मध्ये तुम्हाला सांगतो ग्राफ एकदम खाली आला. इंजिनिअरिंगला तर फेल झालो म्हणूया आपण. ग्राफ एकदम खाली, खाली, खाली. जशी तुमची अवस्था आहे तशी माझी पण होती रे. मग तुम्हाला सांगू का? जेव्हा आपल्याला प्रॉपर गाईडन्स मिळतो, तेव्हाच आपण बाउन्स बॅक करतो लक्षात घ्या. मला मिळाला गाईडन्स. जो मला गाईडन्स मिळाला तुम्हाला मी 2 मिनिटात देणार आहे. कुठल्या गोष्ट माझं काय चुकलं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर अभ्यास करत नव्हतो मी. इथून पुढे करा. अजून खूप शिकायचंय आपल्याला. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा लक्षात घ्या. आता शिक्षण संपलेलं नाहीये. अजून इंजिनिअरिंग आहे. तो ग्राफ तुम्हाला परत वर आणायचा आहे. तुम्हाला परत टॉप लेव्हलला पोहोचायचं आहे. मग रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. पण सगळ्यात इम्पोर्टंट ट्रिगो. ट्रिग्नॉमेट्री 2, 11 चा टॉपिक, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, कंपाउंड अँगल फॉर्म्युले हा बेस आहे मॅथ्सचा. हेच प्रॉब्लेम मला येत नव्हते लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो तिथंच सगळं नुकसान होत होतं. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन असू दे, डेरिव्हेटिव्ह बाय सबस्टिट्यूशन असू दे, तुम्हाला ते कंपाउंड अँगलचे फॉर्म्युले आलेच पाहिजेत, तर प्रॉब्लेम पटापट सॉल्व्ह होतायत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आले पाहिजेत लक्षात घ्या. मी फॉर्म्युलेच करत नव्हतो रे. मोठी चूक होती माझी. पण ती चूक मी दुरुस्त केली. मग इंजिनिअरिंगला M3 पासून म्हणजे 5व्या सेमेस्टर पासून मी कधी मागे वळून बघितलेलं नाही. माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. मी प्रामाणिकपणे कष्ट घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला सांगू का? मीही इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबच करत होतो. पण लकीली मला एक स्टुडंट मिळाला. त्याला शिकवायला सुरुवात केली. त्याची बहीण आली, बहिणीच्या मैत्रीण आल्या. असा माझा क्लास सुरू झालाय. आणि नंतर मला कळालं, की हे माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणतोय रे, तुमच्या आयुष्याला कधीही कलाटणी मिळू शकते. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घ्या. मी असं म्हणत नाही तुम्हाला, की तुम्ही इंजिनिअरिंगमध्येच करियर केलं पाहिजे. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, काही करायचंय, पण आत्ताचं काम प्रामाणिकपणे करा. किती दिवस उरलेत याचा विचार करू नका. हां, किती दिवस उरलेत, काय राहिलं याचा काही विचार करू नका. खूप भीती वाटते, तर तसला विचार तर मनात आणूच नका. भीती वाटते, कसं तरी होतंय, काय हे असलं काही मनात विचार आणू नका. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगू का? काय करायचंय सांगू का तुम्हाला? क्लिअरली बघा. तुम्ही हे 2 टॉपिक ना ॲट एनी कॉस्ट करा. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी करंट. ट्रान्सफॉर्मर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे. तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी करा. डीसी सर्किट नावाचा अख्खा टॉपिकच आहे काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. बेसिक इलेक्ट्रिकल सगळ्यांना असतो टॉपिक. बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक मेकॅनिकल, बेसिक सिव्हिल हे सब्जेक्ट कॉमनली असतात बरं का लक्षात घ्या. मग हे 2 टॉपिक आहेत. तुम्ही ॲट एनी कॉस्ट हा टॉपिक केला पाहिजे रे. इंजिनिअरिंगला तर विचारूच नका. आयजेन व्हॅल्यू, आयजेन वेक्टर, रँक ऑफ द मॅट्रिक्स सांगतो हे सगळे मॅट्रिक्सच आहे. तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन केला पाहिजे. अरे म्हणजे थोडक्यात काय? अरे हे सगळे इंजिनिअरिंगचे काय टॉपिक आहेत ना, त्याचा बेस तर पक्का करून जावा पुढं. सर आता काय होऊ शकत नाही, मी काय केलंच नाही. हां, तू काय केलं नाही सगळ्या चुका मला मान्य आहेत. इथून पुढे तरी कर प्रामाणिकपणे बस रे.
मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. मॅथ्स मधले शॉर्टकट्स कुणाला उपयोगी आहेत सांगा बघू, शॉर्टकट्स म्हणूया आपण. एक तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॉपर्सला शॉर्टकट उपयोगी पडतात, नाहीतर जो एकदम झिरो आहे त्याच्यासाठी तर शॉर्टकट नक्कीच उपयोगी आहेत. हो, आता इंटिग्रेशन ट्रॅडिशनल मेथडने कुठे सोडत बसणार आहे? डायरेक्ट शॉर्टकट लक्षात ठेवा, उत्तर मिळवा लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतोय 14 व्हिडिओ मी अपलोड केले शॉर्टकटचे. बघा ना, बघा त्याच्यावर काम केलं पाहिजे लक्षात घ्या. रिवाइज केलं पाहिजे. म्हणजे सांगतोय तुम्हाला, की तुम्ही फक्त मन शांत ठेवा. हां, तुम्हाला आयुष्य कुठल्याही क्षणाला कलाटाने मिळू शकते लक्षात घ्या. मग एक्झाम्पल्स एक नाही माझ्याकडं, खूप आहेत. चला मी काळभोरचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. 5वी ते 12वी माझ्याकडे होता. एव्हरेज स्टुडंट होता. 12वीत सुद्धा कमीच मार्क पडले. के-बी-पीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग घेतलं 6 वर्षापूर्वी. इलेक्ट्रॉनिक्स ज्याचं ऑब्व्हियसली मेरिट खूपच कमी होतं. पुण्याला गेला नाही, काही नाही. साताऱ्यातून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. बाळांनो, गेल्या वर्षी पूर्ण आमच्या साताऱ्यात बोर्ड लागले होते. त्याने यू-पी-एस-सी क्रॅक केली, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, IES. बाळांनो सांगा ना, यश मिळवलं ना? मिळवलं ना? मी तुम्हाला सांगतो, एक नाही उदाहरण. माझा लक्ष्मण झोरे नावाचा स्टुडंट होता. 12वी रिपीट करावी लागली. इंजिनिअरिंग सोसो कॉलेजमधून केलं. पण त्यानंतर पुण्यात कुठलीतरी एक पेठ आहे लक्षात घ्या. तिचा अभ्यास एम-पी-एस-सीची मुलं असतात सगळे बरं का लक्षात घ्या. मग सदाशिव पेठ तिथं सगळा गेला होता. सांगतो जोपर्यंत पोस्ट काढली नाही तोपर्यंत शांत बसला नाही. पण आहे. फार मोठ्या पोस्टवरती आहे. मग एक उदाहरण आहे का, किशोर नलावडे पण आहे. अरे खूप आहेत उदाहरणं. पृथ्वीराज कदम आत्ता 2 महिन्यापूर्वी पेढे घेऊन आला होता. IES. ओके. आणि त्याची रँक तर प्रचंड छान होती लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय रे? ही मुलं पण कुठेतरी कधीतरी खचूनच गेली होती. हां, पण त्यांनी बाउन्स बॅक केलं. पण तुम्हाला सी नंतर बाउन्स बॅक नाही, आत्ता करायचं लक्षात घ्या. आणि इथं मला सगळ्यात भारी वाटतंय एन-डी-एची तयारी करणारी मुलं. हां, बिलकुल त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाहीयेत. 15 दिवस उरलेत ना, मोर दॅन सफिशियंट आहेत. ओके, त्याच्यात काम करायचंय आपल्याला. त्यात स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे लक्षात घ्या आणि चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवायचं प्रत्येकाचं टार्गेट आहे. मग तुम्हाला पण मी ते सांगतोय रे, कर रे तू कर. मी तुम्हाला सांगतो मला अतिशय आनंद होतोय कुठल्या गोष्टीचा सांगू तुम्हाला मी. मी 10वी पास आउट मुलांना थर्मो शिकवलंय आणि त्यांच्या ते लक्षात आलंय. एन-सी-व्ही डेल्टा टी, डेल्टा यूचा फॉर्म्युला आहे. एन-सी-पी डेल्टा टी, क्यूचा फॉर्म्युला आहे. डब्ल्यू, वर्क डन, एन-आर डेल्टा टी या 3 गोष्टी कळाल्या ना सगळं जमतंय लक्षात घ्या. रेशो घ्यायच्यात, घेऊया रेशो. बरं, सी-पी इक्वल्स टू आर गॅमा अपॉन गॅमा मायनस 1. सी-व्ही इक्वल्स टू आर अपॉन गॅमा मायनस 1. बास ना सगळं कळतंय, सगळं जमतंय लक्षात घ्या. आणि वर्क डन, सायक्लिक प्रोसेस असेल, त्याच्यासाठी वर्क डन, तर एरिया ऑफ द ट्रायंगल, सर्कल, इलिप्स सगळं डिटेल त्यांचं घेतलंय. त्यांना जमलंय रे 10वीच्या मुलांना सुद्धा. बरं 11 मधून 12th मधले गेलेल्या मुलांचं पण घेतलंय. बरं आपले सध्या लाईव्ह सेशन पण सुरू आहेत. मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक पहिल्या लेक्चरला तुमचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला लक्षात घ्या. 2 वाजता आपलं लाईव्ह सेशन असतंय ऑर्गॅनिकचं आणि रात्री 9:30 वाजता स्टार्ट होतंय मॅथ्स आणि मॅथ्समध्ये पण शॉकिंग रियालिटी तुम्हाला सांगतो 2026 ला सुद्धा डिफरन्शिएशनचे जे प्रश्न आलेत पुस्तकातले, पुस्तकावर बेस्ड आहेत. अरे वेगळं काही नाहीच आहेत रे, नाही आहेत. बरं सर आमचं नाही झालं अजून. मग बाळा एक काम कर आता. तू 10वी नंतर ना काय चूक केली असेल तुला सांगू का? की 10वी नंतर 11th मध्ये जी सुट्टी असेल ना, त्याचा वापर तू सुट्टी म्हणूनच केला असशील. त्यामुळे फेल्युअर आलं. ओके, बाकीची मुलं खूप पुढे गेली. तो तणाव आला. आता ती चूक परत करू नका. मी काय सांगतो लक्षात घ्या. आता पहिलं टार्गेट आहे तुमचं सी ओके. पहिलं टार्गेट आहे तुमचं सी ओके. आणि दुसरं टार्गेट मी तुम्हाला असणार आहे आता सांगतो झाल्या डॉक्युमेंटेशन. ओके. बर दिवसभर डॉक्युमेंटेशन गोळा करून संध्याकाळी तर घरी याल ना घरी संध्याकाळी तेव्हा M1 स्टार्ट करा. M1 मॅथ्स 1 स्टार्ट करा रे बाळांनो. ओके. मी तुम्हाला सुरुवात करून देईन. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन कुठले सब्जेक्ट आहेत काय. मग आपण अरे सांगतो तुम्हाला मे, जून, जुलै बहुतेक किती महिने जातात कॉलेज सुरू कधी होतं इंजिनिअरिंगचं? साधारण ऑगस्टमध्ये सुरू होतं. मग ऑगस्ट, सप्टेंबर सुद्धा होऊ शकतो. मग एवढा वेळ आहे ना, मग मी तुम्हाला सांगतो फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे फर्स्ट सेमला आता ऑटोनॉमस कॉलेजेस असतात. पोर्शन प्रत्येकाचा वेगळा असतो. मान्य आहे वेगळा असतो लक्षात घ्या. पण तुम्ही कॉमनच असतो बऱ्यापैकी पोर्शन. थोडाफार वेगळा असतो मॅथ्समध्ये. मॅथ्स सुरू करा. हां, M1 मी तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला M1 सुद्धा प्रोव्हाईड करू शकतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टेक एस्पायर या चॅनलवर प्रोव्हाईड करेन. ओके. मग करू त्यावेळेस आपण. पण सध्या पहिलं टार्गेट काय आपलं? सी म्हणजे सी-ई-टीवर आपल्याला मोठा फोकस करायचा आहे. लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड करणार मला माहितीच आहे लक्षात घ्या. कॉन्फिडन्स तुमचा वाढलाय. खूप वाढलेला कॉन्फिडन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीही लक्षात घ्या आयुष्यात कुठल्याही क्षणाला हार मानायची नाही. कधीच हार मानायची नाहीये. कधीच.
कधीच कुठली गोष्ट अशी डिफिकल्ट नसते. अशी कुठली गोष्टच नाही की ज्याला सोल्युशन नाहीये. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. मार्ग आपल्याला काढता आला पाहिजे. ओके. आपल्याला त्यातून पुढं जाता आलं पाहिजे आणि जे घडतंय ते चांगल्यासाठी आणि त्यातून मग आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा नेहमी विचार करायचा. ओके. बरं आत्तापर्यंत घडलं, धडा मिळाला आपल्याला. इथून पुढे तर सुरुवात करूया आपण. ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पोर्टंट की या क्षणाला तुमचा अभ्यास कसा आहे त्याच्यावर सगळ्या स्ट्रॅटेजी ठरवायच्या बरं का. म्हणजे एखादा टॉपर करतोय, रोज 2-2 मॉक टेस्ट देतोय, तुम्हाला द्यायची गरज नाही. तुमचा अभ्यास कमी आहे तर व्हिडिओ लेक्चरवर फोकस करा. वन शॉट लेक्चर्स बघा. मी तुम्हाला सांगतो त्यातून तुम्हाला मार्ग नक्की मिळेल आणि मी आहे तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट.